नमस्कार. NDM महाराष्ट्र न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. मी धैर्यशील ढगे. पाहूया बातमी. माजलगाव तालुक्यातील पात्रोड येथील श्रीहरिभक्त पारायण बाबुरावजी आसुरबा जंगले यांचे अल्पशा आजाराने दिनांक 2 जुलै रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच पात्रोड गावासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. आज महादेवमळा येथे वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार ज्ञानोबा तुकारामांच्या नामघोषात, टाळ मृदंगांच्या गजरात आणि भजनाच्या सुरेल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वैकुंठवासी बाबुरावजी जंगले हे विठ्ठलभक्त, महादेवभक्त आणि अत्यंत साधे, शांत, प्रेमळ व धार्मिक वृत्तीचे व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने गावाने एक सच्चा वारकरी, माळकरी व्यक्ती गमावल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. यावेळी सर्वच क्षेत्रातील मान्यवर, गावकरी आणि नातेवाईक यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. पाहुयात NDM महाराष्ट्र न्यूजचा खास ग्राउंड रिपोर्ट. आसुरबा जंगले यांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि या प्रसंगी भावपूर्ण श्रद्धांजलीपर बाबाला मी विनंती करतो, या दुःखद घटनेवर 4 शब्द या ठिकाणी त्यांनी व्यक्त करावेत. महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरिका धातु मुनींद्रे समागते तिष्ठन्तमानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. भगवान पांडुरंगाच्या चरणाला अभिवादन करून आज या दुःख प्रसंगी आज आपल्या पात्रोड गावामध्ये शोककळा पसरली आहे. त्याचं कारण वैकुंठवासी हरिभक्त पारायण बाबुराव आसुरबा जंगले यांचं काल अल्पशा आजाराने देहावसान झालं आणि त्यांनी इहलोकातली यात्रा संपून भगवान पांडुरंगाच्या चरणी ते लीन झाले. मनुष्याच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना संसार तर माणसाला करावाच लागतो, कारण प्रारब्धाधीन संसार असतो, आल्या भागाती करीतो. परंतु तो संसार करीत असताना कुठंतरी भगवंताची साधना जीवनामध्ये घडावी या उद्देशाने त्यांच्या जीवनामध्ये अखंड महादेवाची सेवा, भगवान पांडुरंगाचे चिंतन, हरिपाठ हे त्यांची जीवनामध्ये त्यांनी जोपासला आणि त्याचबरोबर सर्व समाजाशी एक प्रेमाचं नातं सर्व जपलं. आणि म्हणून माणूस तर जाणारच आहे एक ना एक दिवस, परंतु जात असताना फक्त उरत असते ती कीर्ती. तुका म्हणे एक मरणाची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. कीर्ती ही अजरामर असते. म्हणून त्यांना आज त्यांचा परिवार, त्यांची मुलं, त्यांच्या मुली, असा हा परिवार, त्यांच्या पत्नी
त्यांना फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्याचप्रमाणे सर्व त्यांचे स्नेहसंबंध असणारे दुःखाचा डोंगर कोसळला. भगवान परमात्मा त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो आणि त्यांना भगवान परमात्म्याने जवळ घेऊ अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि जगद्गुरु तुकोबराच्या शब्दात श्रद्धांजली समर्पित करतो. पुढीलांचे फळ पुढीलांचे इच्छे फळ नाही बळ ध्यांगी संत गेले तया ठाया देवराया पाववी. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. खरोखरच या ठिकाणी बाबाने सांगितल्याप्रमाणे या जंगले कुटुंबावर खूपच मोठा दुःखाचा डोंगर या ठिकाणी कोसळलेला आहे आणि खरोखरच भगवान पांडुरंग परमात्मा त्यांच्या या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो. या ठिकाणी मयत व्यक्ती हे बाबूराव आसुरबा जंगले यांना ईश्वर आपल्या चरणापाशी जागा देवो यासाठी आपण या ठिकाणी एक पसायदान घेणार आहोत. सर्वांनी सोबतच उभा राहून पसायदान म्हणायचंय. आपापल्या पायातली चप्पल बाजूला काढायची. सर्वांनी सोबत म्हणायचंय. आता विश्वात ज्ञानदेव